हे फक्त मनोरंजन नाही, हे प्रबोधन पण आहे. करेक्ट. सो या दोन्ही गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की त्या तितक्याच सिरियसनेसनं पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. अनुष्का आणि इंद्रनील, पहिलं स्वागत आहे तुमचं. खूप सुंदर प्रोमो आलेले आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडतात. पहिले तरी काय सांगाल त्याबद्दल आणि तुम्हाला रिॲक्शन कसं? थँक्यू सो मच. आणि रिॲक्शन्स खूप चांगल्या आहेत. कारण मला वाटतं की ज्या प्रिमाइसची ही गोष्ट आहे, तर अशा सिरियलसाठी प्रोमो क्रॅक करणं हे मला वाटतं की खरंच खूप टफ असतं. कारण लव्ह स्टोरी किंवा बाकी कुठल्या अँगल्स असतील तर क्रॅक करणं सोपं असतं, पण असा प्रिमाइस असल्यामुळे हा प्रोमो क्रॅक करणंच अवघड होतं. आणि झाल्यानंतर मग लोकांना मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्हली तो प्रोमो रिसीव्ह झाला. त्याच्या रिॲक्शन्स पण खूप चांगल्या आहेत. हो, कारण काय होतं की नुसत्या लव्ह स्टोरीचा प्रोमो असेल किंवा नुसत्या कोर्ट ड्रामाचा प्रोमो असेल तर ते जास्त इझी गेलं असतं, पण दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. कारण जसं मगाशी आपण म्हणालो की हे फक्त मनोरंजन नाही, हे प्रबोधन पण आहे. करेक्ट. सो या दोन्ही गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की त्या तितक्याच सिरियसनेसनं पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. सो ते मला वाटतं की लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलंय, कारण लोकांच्या कमेंट्स आणि लोकांचे रिव्ह्यूज बघता त्यांना छान वाटतं. बरं, या आधीच्या मालिकांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर तुम्ही केलेले आहात. ही वकिलाची भूमिका करते, त्यासाठी असं वेगळं काही वाचना वगैरे असं काही कुठल्या वकिलाचा तुम्ही आदर्श समोर ठेवला असं काही? मला वाटतं की ह्यासाठी आम्ही जे एका ॲडव्होकेटचं ग्रॅमर असतं, वकिली भाषा जी असते, तर त्याचा आम्ही अभ्यास केला होता दोघांनी. पण आता जे ॲक्च्युली इंडेप्थ कलम वगैरे आहेत ते आम्हाला या प्रोसेसमध्येच कळत आहेत, आणि तेव्हाच ती पाठ होत आहेत, तेव्हाच आम्हाला पण काय म्हणतात ॲज अ सिटिझन आम्हाला पण कळत आहे की अच्छा हे असं आहे. सो मला वाटतं ती प्रोसेस आता लर्निंग आहे आणि ती एव्हर ग्रोईंग आहे या सिरियलमधून. हो, म्हणजे ही काही एक्सक्यूज नाहीये, पण आता इतका पेस चालू आहे शूटिंगचा हो. की आम्हाला याचा पूर्ण स्टडी तर आम्ही एका वर्षात, एका महिन्यात, 15-20 दिवसात करणं इट्स इम्पॉसिबल. सो जशा स्क्रिप्ट येत आहेत तशी कलमं जशी आम्हाला कळत आहे तसं आम्ही मग वाचतोय, गुगल करतोय, एकमेकांना विचारतोय आणि तसंच शिकतोय. आणि मला वाटतं की एक ॲडव्होकेटची बॉडी लँग्वेज कशी असावी, त्याचं थिंकिंग कसं असावं, हा स्टडी आम्हाला करणं जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन त्याचा ॲक्च्युअल LLB ची पुस्तकं घेऊन अभ्यास करणं. सो स्टोरी दमदार आहे, कलाकार सुद्धा दमदार आहेत. असं काय सांगाल की मिलिंद सर किंवा बाकीचे कलाकार आहेत, सो त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स? खूप कमाल यार, खूप शिकण्यासारखं आहे खरंच या सगळ्यांकडूनच. मिलिंद सर तर खूपच स्वीट आहेत. मला पहिल्या दिवशी भीती वाटत होती त्यांची, प्रोमोच्या दिवशी. दॅट इज बिकॉज की त्यांची पब्लिक इमेज जी आहे, मी पण तेच बॅगेज घेऊन आले होते. पण द मोमेंट ही स्पोक, यू हॅव अ डिस्कशन विथ हिम, तर तेव्हा मला असं वाटतं की सगळं काय म्हणतात असं वाटतं, अरे हा माणूस असा आहे का. ही ऑलवेज कॅरीज अ स्माइल विथ हिम. त्यामुळे असं आहे की ती पॉझिटिव्हिटी, तो ऑरा ते सतत इतरांवर फेकत असतात आणि आपण तो फक्त ऍक्च्युली खूप पॉझिटिव्ह आहे. हो. त्यांच्या इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज रोल्स ते खूपच पॉझिटिव्ह. मगाशी आत्ता कॅमेरा तुम्ही फिरून मिलिंद सरांकडे गेला तर ते हसतानाच तुम्हाला दिसतं. मगाशी मी म्हणालो की मी असेन किंवा आपण असू सगळे, काय होतं 4-5 तास सलग हसल्यानंतर हे दुखायला लागतं ना, तर आपण मग खोटं हसायला लागतो. ते त्यांच्या बाबतीत अजिबात होत हो, नाही. हो. ते तुम्ही 12 तासानंतर त्यांना भेटा, 16 तासाच्या शिफ्ट नंतर त्यांना भेटा, तितक्याच खरेपणानं ते तुमच्या समोर येते. त्यामुळे आणि खरं तर प्रोमोमध्ये बघते एखाद्या मुलीला तू न्याय द्यायसाठी तुला पोलीस स्टेशनला नेते, पण जेव्हा तू त्यांच्या मुलीचं नाव देते तेव्हा त्यांना कुठेतरी वाटतं की आता आपण एफआयआर रजिस्टर केली पाहिजे. तर याबद्दल काय वाटतं? खरं लाईफमध्ये पण अशा घटना होतात की जेव्हा आपण स्वतः तेव्हाच कळतं की करेक्ट आहे. कलाकार म्हणून कसं. मला प्रोमोची पहिलीच फ्रेम, सिरियलची पहिली फ्रेम ही एक मुलगी एका मुलीला घेऊन चालली, विच इंडिकेट्स की एक बाई एका बाईसाठी उभी राहिली आणि त्या बाईला एका पुरुषाची साथ आहे. सो मला असं वाटतं की इथे खूप काय म्हणतात मालिकेचा जो से आहे, मालिकेला काय म्हणायचं आहे हे खूप जास्त प्रमाणात क्लिअर होतं. आणि मला वाटतं हे प्रेरणादायी आपल्या सगळ्यांसाठीच. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, बऱ्याचदा म्हणजे वाटतंच आपल्याला असं की जे काही घडतं आपल्या आजूबाजूला, जे काही आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो,
ते आपल्यासोबत कधी घडणारच नाही असंच आपला माइंडसेट असतो. पण मला असं वाटतं की वेळ आली आहे तो माइंडसेट थोडा बदलण्याची आणि स्वतःसाठी उभं राहण्याची तर आहेच आहे, पण त्याचबरोबर दुसऱ्या कुणासाठी तरी उभं राहण्याची गरज आहे. आपण असं खूप इझिली म्हणून जातो ना की म्हणजे अरे ते सिरियल आणि फिल्म्स मध्ये घडतं, आपल्या खऱ्या आयुष्यात घडत नाही. हो. पण हे जे आहे ना हे खरंच घडतं. आपल्यावर जोपर्यंत कुठली गोष्ट येत नाही ना तोपर्यंत आपण तितक्या सिरियसली या सगळ्याचा विचारच करत नाही, जो खरंच तर केला पाहिजे. तर मालिकेचं नाव आहे वचन दिले तुम्हाला. जर तुम्हाला तुझ्या स्पेशल व्यक्तीला जर तुझं वचन द्यायचं असेल ते कुठलं असेल? स्पेशल व्यक्ती मला वाटतं सध्या आम्ही प्रेक्षकांना हे वचन देतो की ह्या मालिकेतून तुम्हाला दमदार संवाद आणि एक उत्तम गोष्ट तुम्हाला मिळेल, बघायला मिळेल. सो नक्की बघा. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता वचन दिले तू मला. स्टार प्रवाह. येस.